आज आपण जो चित्रपट पाहणार आहोत त्याचं नाव आहे झेंडा आणि ज्यांना माहित नाही त्यांना सांगतो की हा चित्रपट ठाकरे कुटुंबावर आधारित आहे। तसेच याची टाइमलाईन 2003च्या पुढच्या काळात चालते। पण हा चित्रपट असल्यामुळे यात सर्व राजकारणी नेत्यांची नावे बदललेली आहेत। जसे की बाळासाहेब ठाकरेंचं नाव यात काकासाहेब सरपोतदार आहे, उद्धव ठाकरेंचं नाव प्रशांत सरपोतदार व राजसाहेबांचं नाव राजेश सरपोतदार। पण चित्रपटातील नावांप्रमाणे जर का हा चित्रपट मी तुम्हाला एक्सप्लेन करायला लागलो तर मला हा चित्रपट व्यवस्थित एक्सप्लेन करता येणार नाही आणि तुम्हाला तो नीट समजणार नाही। सो खऱ्या जगात ज्याप्रमाणे या पात्रांची नावे आहेत तीच नावे आपण वापरूयात आणि ज्या कॅरेक्टर्स बद्दल आपल्याला फारसं माहित नाही त्यांची नावे चित्रपटात ज्या प्रकारे आहेत ती वापरूयात। सोबतच चित्रपटात शिवसेना पक्षाचं नाव बदलून त्या जागी जनसेवा हे नाव वापरलं आहे। सो त्या जागी देखील मी शिवसेना हेच नाव वापरेल। तर जास्त वेळ न घालवता चित्रपट सुरू करूत। सो चित्रपटाच्या सुरुवातीला आपण पाहतो की बाळासाहेब ठाकरेंचा आज वाढदिवस असतो, त्यामुळे त्यांच्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांना भेटायला आलेले असतात। तसेच बाळासाहेब आज त्यांच्या भाषणात त्यांचा राजकीय वारसदार घोषित करणार असतात, ज्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण असतं। त्याचबरोबर इथे आपण काही मुख्य कॅरेक्टर्सला पाहतो। याचं नाव आहे संतोष शिंदे। याच्याकडे शिवसेनेतील गटप्रमुख म्हणून पद असतं आणि हा बाळासाहेबांचा जवळचा कट्टर कार्यकर्ता असतो। त्याचबरोबर हा असतो उमेश जगताप। हा देखील शिवसेनेचाच कार्यकर्ता असतो, पण हा राज ठाकरेंच्या जवळचा कार्यकर्ता असतो। तसेच संतोष आणि उमेश खूप चांगले मित्र असतात आणि हे दोघे एकाच एरियामध्ये राहत असतात। त्याचबरोबर हा आहे आदित्य प्रधान। हा एका इव्हेंट कंपनीमध्ये चांगल्या मोठ्या पदावर कामाला असतो, पण याला राजकारणात कसलाही रस नसतो। त्याउलट त्याला आयुष्यात खूप सक्सेस मिळवायचे आहे आणि भरपूर पैसे कमवायचे आहेत। तसेच हा आहे अविनाश मोहिते। हा देखील शिवसेनेचाच कार्यकर्ता असतो, पण हा कोल्हापूरचा असतो आणि आज बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त तो मुंबईत त्याच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आलेला असतो। आता इथेच झेंडा हे गाणं आहे, ज्यात आपण पाहतो की बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंना त्यांचा राजकीय वारसदार जाहीर करतात, ज्यामुळे राजकारणात खूप खळबळ माजते। कारण सर्वांना वाटत होतं की बाळासाहेब राज ठाकरेंना त्यांचा राजकीय वारसदार घोषित करतील। तर संध्याकाळी आपण पाहतो की आदित्य जेव्हा त्याच्या घरी असतो तेव्हा त्याचा मित्र आदित्यला सांगायला लागतो की बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंऐवजी राज ठाकरेंना राजकीय वारसदार नेमायला हवं होतं। पण यावर आदित्यचं म्हणणं असतं की सर्वजण उद्धव ठाकरेंना कमी लेखत आहेत। जरी उद्धव ठाकरे राजसाहेबांसारखे डॅशिंग नसले तरी त्यांना सिच्युएशन प्रमाणे राजकारण चांगले जमेल। प्रत्यक्षात इथे आपल्याला माहित होतं की जरी आदित्यला राजकारणात रस नसला तरी त्याला राजकारणाबद्दल भरपूर काही माहित आहे। त्याही अशा गोष्टी ज्या सामान्य लोकांच्या नजरेत सहसा येत नाहीत। तसेच इकडे संतोष आणि उमेशकडे आपण पाहतो की उमेशला खूप दुःख झालेलं असतं की उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले। त्याच्या मते राजसाहेबांना कार्याध्यक्ष बनायला हवं होतं। प्रत्यक्षात उमेश राजसाहेबांच्या बाजूने असतो, त्यामुळे त्याला तसं वाटत असतं। पण संतोष मात्र या निर्णयामुळे आनंदी असतो, कारण आपल्याला माहितच आहे की तो बाळासाहेबांच्या बाजूने आहे। असो, तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये दाखवतात की अविनाशच्या घरी एक काँग्रेसचे नेते आलेले असतात, जे की अविनाशच्या वडिलांना म्हणतात की बाळासाहेब आमच्या पक्षाच्या नेत्या म्हणजे सोनिया गांधींवर टीका करायचे की त्या घराणेशाही करतात म्हणून, पण त्यांनी स्वतः देखील तसंच केलं। जे ऐकल्यावर अविनाश त्या काँग्रेस नेत्यावर चिडतो आणि त्याला राजकारणाविषयी ज्ञान शिकवायला लागतो। तसेच इथे आपल्याला माहित होतं की अविनाशचे आजोबा 12 वर्षांपूर्वी आमदार म्हणून निवडून आले होते, पण त्याच्या वडिलांनी तर अजून एकदाही ना नगरसेवक पदाची निवडणूक जिंकली ना आमदारकीची, ज्यामुळे अविनाश व त्याच्या वडिलांचं जास्त पटत नाही। त्याचबरोबर अविनाशचं ध्येय असतं की येत्या 5 वर्षामध्ये आमदारकी जिंकायची आणि त्याच्यानंतरच्या 5 वर्षात खासदारकी। सोबतच अविनाशला या गोष्टीचा ओव्हर कॉन्फिडन्स असतो की तो हे सर्व करूनच दाखवेल। असो, यानंतर एके दिवशी संतोषला शिवसेना ऑफिसमधून एक फोन येतो आणि त्याला सांगण्यात येतं की एका ठिकाणी परीक्षा सुरू आहे आणि ते होऊ द्यायचे नाहीये, ज्यामुळे संतोष त्याच्या मुलांना सोबत घेतो आणि जिथे मुलं परीक्षा देत असतात तिथे जाऊन तोडफोड करतो, ज्यामुळे परीक्षा घेणाऱ्यांना ती बंद करावी लागते। खरं तर ही परीक्षा कसली होती ते दाखवलं नाहीये, पण माझा अंदाज आहे की महाराष्ट्राबाहेरील मुले महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्यांसाठी ही परीक्षा देत असावेत आणि त्यामुळेच हे सर्व करण्यात आलं। आता संतोष तर त्याचं काम करतो, पण या राड्यामुळे संतोषच्या नावाचं पोलीस वॉरंट निघतं, ज्यामुळे शिवसेनेचे त्यावेळचे जे वकील असतात ते संतोषला 2-3 दिवसांसाठी तडीपार व्हायला सांगतात। तसेच उमेश जेव्हा संतोषला भेटतो तेव्हा तो त्याला सांगतो की आज बाळासाहेब व राजसाहेबांमध्ये खूप तनतन झाली आणि त्याला वाटतं की लवकरच काहीतरी मोठं घडणार आहे। तसेच यानंतर वनवा पेट घेत आहे हे गाणं आहे, ज्यामध्ये दाखवलं आहे की अवधूत गुप्ते व स्वप्नील बांदोडकर हे गाणं म्हणत असतात। आणि यातच आपण पाहतो की राजसाहेब एक प्रेस कॉन्फरन्स घेतात, ज्यात ते प्रेस समोर जाहीर करतात की ते शिवसेना सोडून नवीन पक्षाची स्थापना करत आहेत, ज्याचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं असेल। सोबतच ते शिवसेना सोडण्याचं कारण देतात की शिवसेनेत त्यांना प्रत्येक बाबतीत डावललं जात आहे व त्यांच्या माणसांचा वारंवार अपमान केला जात आहे। आता या आरोपांना दुसरीकडे उद्धव ठाकरे प्रेस समोर उधळून लावतात।
ते म्हणतात की तसं काहीही नाही. शिवसेनेत जे काही निर्णय घेतले जातात ते सर्व बाळासाहेबांच्या सांगण्यावरूनच घेतले जातात. आता यानंतर दाखवतात की उमेश संतोषला भेटतो आणि त्याला सांगतो की यांच्या विभागातील सर्व तरुण राजसाहेबांच्या मनसे पक्षात प्रवेश करणार आहेत. सोबतच तो संतोषला देखील शिवसेना सोडून मनसेमध्ये यायला सांगतो. कारण उमेशचं म्हणणं असतं की सावरकरांच्या स्वप्नातलं हिंदू राष्ट्र उभं करण्याची ताकद फक्त राज ठाकरेंमध्येच आहे आणि परप्रांतीय लोक जे महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्यांच्यावर ॲक्शन घेण्याचं काम देखील तेच करू शकतात. बाळासाहेब तर आतापर्यंत फक्त चर्चावर चर्चाच करत आलेले आहेत, प्रत्यक्षात तर काहीच करत नाहीयेत. आता संतोष यावर म्हणतो की मी काही झालं तरी बाळासाहेबांचे साथ सोडणार नाही. तसेच तो उमेशला खूप मनवण्याचा प्रयत्न करतो की शिवसेना सोडून मनसेसोबत जाऊ नको, पण उमेश त्याचं काही ऐकत नाही. सोबतच उमेश संतोषला म्हणतो की जरी इथून पुढे हे दोघे वेगवेगळ्या पक्षाची साथ देणार असले तरी यांच्या मैत्रीमध्ये कोणतेही दुरावे यायला नको. आपली मैत्री एका बाजूला ठेवायची आणि राजकारण एका बाजूला. असो तर पुढे आपण पाहतो की आदित्यचे बॉस आदित्यला सांगतात की राजसाहेबांना त्यांच्या नवीन पक्षाचं कॅम्पेन यांच्याकडून डिझाईन करून हवंय, म्हणजेच त्यांच्या झेंड्याचं डिझाईन व त्यांच्या सभा कुठे कुठे व्हायला हव्यात ते सर्व. आणि यासाठीच्या सर्व माहितीसाठी तू राजसाहेबांना भेट. आता पुढे आदित्य त्याच्या ऑफिसमधील पूजा नावाच्या मुलीला सोबत घेतो आणि राजसाहेबांना भेटायला जातो, जिथे राज ठाकरे पाहतात की त्यांच्या नोकराने आदित्य व पूजाला जो चहा दिला होता तो यांनी अर्धवटच ठेवला आहे. त्यामुळे राज ठाकरे त्यांना तो चहा संपवायला लावतात. पण हे दोघे म्हणतात की त्यांचा चहा पिऊन झालेला आहे. त्याचबरोबर राजसाहेबांना माहीत होतं की यांना चहा नको होता, पण यांच्या नोकराने आग्रह केल्यामुळे यांनी चहा घेतला, ज्यामुळे ते त्यांच्या बहादूर नावाच्या नोकराला बोलवतात आणि यांचा उष्टा राहिलेला चहा त्याला प्यायला लावतात. कारण या सर्वांना विनाकारण वाया जात असलेल्या गोष्टींची किंमत कळावी, जे पाहून आदित्य, पूजा आणि उमेश चकित होतात. आता यानंतर आदित्य राजसाहेबांना त्याने बनवलेलं मनसे पक्षासाठीचं झेंड्याचं डिझाईन दाखवतो, ज्यात त्याने हिरवा रंग ॲड केलेला असतो. आता आपल्याला तर माहीत आहे की हिरवा रंग मुस्लिम कम्युनिटीला देखील प्रेझेंट करतो आणि आदित्यचं म्हणणं असतं की शिवसेनेची जी इमेज आहे ती अँटी मुस्लिम आहे, त्यामुळे ते मोठी वोट बँक मिस करतात. पण राजसाहेबांच्या मनसे पक्षाने तीच इमेज फॉलो करायला नको. तसेच जर का यांनी मुस्लिम लोकांना सोबत घेतलं तर यांना त्यांची देखील मते मिळतील. सोबतच आदित्यने यात निळा रंग देखील ॲड केलेला असतो, जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीत त्यांना भीमसेनेचे सुद्धा मते मिळतील. आता इथेच उमेश देखील असतो, ज्याला हे सर्व पटत नाही. त्यामुळे तो राज ठाकरेंना म्हणतो की हिंदू राष्ट्र बनवायच्या संकल्पनेमुळेच लोक आपल्यासोबत जुडलेले आहेत आणि जर का आपण मुस्लिम पक्षांसोबत युती केली तर आपल्या लोकांचा विश्वासघात होईल. त्यामुळे आपण हिरव्या रंगासोबत जायला नको. पण राजसाहेब त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याला राहिलेली कामे पूर्ण करायला सांगतात. तसेच ते आदित्यला या झेंड्याचे डिझाईन फायनल करून पुढचे प्लॅन बनवायला लावतात. सोबतच दुसरीकडे आपण अविनाशला पाहतो, ज्याला मनसेतून जिल्हा प्रमुख म्हणून पद देण्यात येतं. ज्यामुळे आता अविनाशचा प्लॅन असतो की लवकरच मनसेतून तिकीट मिळवायचं आणि शिवसेनेतून जे आप्पा नावाचे नेते नेहमी निवडणूक लढवत आलेले आहेत त्यांच्या विरुद्ध इलेक्शनला उभं राहायचं. आता संतोषच्या घरी दाखवतात की त्याच्या घरी उमेश आलेला असतो, जिथे आपल्याला माहित होतं की उमेश व संतोषची बहीण, जिला आपण चित्रपटात नाव नसल्यामुळे तेजश्री नाव देऊयात, हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि हे सर्वांनाच माहीत आहे, पण याच्यावर जास्त कोणी बोलत नसतं. तसेच संतोष जेव्हा घरी येतो तेव्हा उमेश त्याला बोलण्याचा प्रयत्न करतो, पण संतोषचा त्याच्यावर राग असल्यामुळे तो उमेशला बोलत नाही. ज्यामुळे उमेश त्याला म्हणतो की तू मैत्रीमध्ये राजकारण आणत आहेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव की जेव्हा तुला माझ्याशी बोलावंसं वाटेल तेव्हा निसंकोचपणे मला फोन कर, माझे दार तुझ्यासाठी नेहमी उघडे असतील. तसेच उमेश संतोषला भेटायला आला होता हे संतोषच्या चाळीतील मुलांनी पाहिलेलं असतं. त्यामुळे त्यांना वाटतं की उमेश संतोषला शिवसेना सोडून मनसेत प्रवेश कर म्हणून मनवण्यासाठी आला होता. पण पुढे संतोष मुलांना भेटल्यानंतर त्यांना सांगतो की उमेश फक्त नेहमीप्रमाणे त्याला भेटायला आला होता. पण या मुलांना ते खरं वाटत नाही आणि बोलता बोलता यातला एक जण बोलून जातो की उमेश संतोषच्या बहिणीला फिरवतो म्हणून. ज्यामुळे संतोष आणि या सर्व मुलांमध्ये मारामारी सुरू होते व ही एकाच पक्षात असलेली मुलं, ज्यांचा संतोष लीडर आहे, तीच संतोषला खूप मारतात. तसेच इकडे उमेशच्या घरी आपण पाहतो की उमेश या विचारात असतो की राजसाहेबांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हिंदू लोकांच्या भावनांना ठेच पोचवून मुस्लिम लोकांना सोबत घेतलं. ज्यावर त्याची आई त्याला समजावते की तू राजकारणातून बाहेर पड आणि तुझ्या मामाने अमेरिकेमध्ये तुझ्यासाठी जी नोकरी शोधली आहे तिथे जॉईन हो. पण उमेशचं म्हणणं असतं की त्याला महाराष्ट्रासाठी काहीतरी करायचं आहे, ज्यामुळे तो कुठेच नोकरीला जाणार नाही. सोबतच इथे आपल्याला माहीत होतं की उमेशचे वडील देखील समाजकार्य करायचे, पण मुंबईतील मिल संपाच्या वेळी त्यांनी लढण्याचा खूप प्रयत्न केला आणि त्यातच त्यांचे प्राण गेले. असो, आता लवकरच राज ठाकरेंची कोल्हापूरमध्ये सभा होणार असते, ज्यामुळे सभेचं सर्व काम आदित्य पाहणार असतो आणि यासाठी आदित्य पूजाला कोल्हापूरमध्ये 4 दिवस आधीच जायला सांगतो, जेणेकरून सभेची सर्व तयारी करता येईल. तसेच राजसाहेब अविनाशला फोन करून सांगतात की सभेची तयारी करण्यासाठी पूजा नावाची मुलगी तिच्या टीमसोबत कोल्हापूरला येणार आहे, त्यामुळे यांच्यासाठी सर्व चांगली व्यवस्था करून ठेवा.
तसेच पूजा जेव्हा कोल्हापूरला जाते तेव्हा अविनाश सर्वांचं खूप चांगलं स्वागत करतो. पण पूजा इथे नखरे करायला लागते, जसे की त्यांना पिण्यासाठी गावातील पाणी नको, मिनरल वॉटरच हवं, ज्यामुळे अविनाश व पूजाचं फारसं काही पटत नाही. असो, आता इकडे मुंबईत राजसाहेबांना समजतं की उमेश त्यांच्यावर नाराज आहे, कारण त्यांनी पक्षाच्या झेंड्यात हिरवा रंग ऍड केला. ज्यामुळे ते उमेशला बोलवून घेतात आणि त्याला समजावतात की हिरव्या रंगाला सर्व मुस्लिम लोकांशी जोडतात. पण हे कधीच बघत नाहीत की हिरवा रंग निसर्गाला व भरभराटीला देखील दर्शवतो. आणि राहिला आपल्या हिंदुत्ववादी विचारांचं, तर आपला पक्ष आता स्वतंत्र आहे आणि जर का आपल्या हाती सत्ता हवी असेल तर आपल्याला अशा छोट्या मोठ्या तडजोडी कराव्याच लागतील. आता इथे तर उमेश राजसाहेबांच्या बोलण्याला मान देतो, पण पुढे आपल्याला समजतं की उमेशने अजून मान्य केलं नाही की हिंदुत्ववादी विचार सोडून सर्वांना सोबत घेऊन जाणं बरोबर आहे. आता इकडे कोल्हापूरमध्ये दाखवतात की राजसाहेबांची ज्या ठिकाणी सभा होणार असते त्या ठिकाणी पूजा सभेची प्लॅनिंग करत असते, ज्यात ती सर्व थीम वेस्टर्न पद्धतीने डिझाईन करते. म्हणजेच त्यामध्ये ते डान्सर मुली वगैरे स्वागतासाठी आणणार असते. पण अविनाश या सर्वांना झापतो आणि मराठी संस्कृतीप्रमाणे सभेची सर्व तयारी करायला लावतो. तसेच तो यांना सर्व प्लॅनिंग करून देतो की राजसाहेबांच्या गाड्या कुठे लागतील आणि स्टेज कसा असेल, ज्यामुळे पूजा अविनाशवर इम्प्रेस होते. आणि आता मात्र ती तिचा ॲटिट्यूड सोडून अविनाश सोबत नीट सभ्यपणे बोलायला लागते. इथेच अविनाश पूजासोबत इंग्लिशमध्ये देखील बोलतो, ज्यामुळे पूजा व आपल्याला समजतं की अविनाश गावाकडे जरी राहणार असला तरी त्याने शिक्षण खूप चांगलं केलं आहे. आता इकडे उद्धव ठाकरेंच्या ऑफिसमध्ये आपण पाहतो की त्यांचे पीए त्यांना सांगतात की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे सर्व तरुण वर्ग राज ठाकरेंच्या पक्षाकडे जात आहे, त्यामुळे आपण आपल्या शिवसेना पक्षाच्या काही भूमिका बदलायला हव्यात, जेणेकरून तरुण वर्ग शिवसेनेकडे वळेल. आता यासाठी उद्धव ठाकरे जाहीर करतात की शिवसेना जो वर्षानुवर्षे लव्हर्स डेचा विरोध करता आली होती तो विरोध आता हे मागे घेत आहेत. म्हणजेच पूर्वी प्रेमी जोडपे हिंदू संस्कृती सोडून इतर धर्मांची संस्कृती फॉलो करत अश्लील चाळे करतात असं म्हणून त्यांना बजरंग दल सारखे गुट मारायचे व इकडे महाराष्ट्रात शिवसेनेचा देखील याला विरोध असायचा आणि तोच विरोध करणं उद्धव ठाकरे बंद करतात. पण संतोष जेव्हा ही बातमी पाहतो तेव्हा त्याला खूप राग येतो, कारण याच विषयाला पुढे करून यांनी खूप साऱ्या मुलांना जमा केलं होतं. पण यांच्या मुख्य नेत्यानेच माघार घेतल्यामुळे संतोष आता कोणाला तोंड दाखवू शकणार नाही. आता इकडे कोल्हापूरमध्ये आपण पाहतो की पूजाला दारू प्यायची असते, त्यामुळे अविनाश तिला एका शांत ठिकाणी दारू पिण्यासाठी घेऊन जातो, जिथे पूजा त्याला विचारते की तुझं किती शिक्षण झालं आहे, ज्यावर अविनाश सांगतो की त्याने केमिस्ट्रीमध्ये BSc केलं आहे. तसेच तो पूजाला राजकारणातला त्याचा प्लॅन सांगतो की तो येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आमदारकी जिंकणार आहे आणि त्यानंतरच्या 5 वर्षात खासदारकी. आता यावर पूजा म्हणते की तो एक प्रकारे जुगार खेळतोय, राजकारणात कसली गॅरंटी नसते की आपण जसं ठरवेल तसं सर्व होईल. त्यापेक्षा तुझं एवढं शिक्षण झालं आहे तर तू हे गाव सोडून शहरात चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करायला हवी, जिथे राजकारणात जेवढी मेहनत तू करतोस तेवढीच मेहनत केली तर तिथला बॉसच काय तर त्यापेक्षाही चांगली पोस्ट तुला मिळेल आणि चांगला पगार सुद्धा. पण आपले अविनाश भाऊ मात्र पूजेच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात. असो, आता यानंतर आपण राज ठाकरेंची कोल्हापूरमध्ये सभा पाहतो, ज्यात ते शिवसेनेवर टीका करतात. तसेच पुढे जेव्हा सभा संपते तेव्हा त्या सभेचं नियोजन चांगलं केल्यामुळे पूजा आणि अविनाशचं खूप कौतुक करतात. तसेच इकडे दाखवतात की उमेश व तेजश्री कुठेतरी फिरायला गेलेले असतात, त्यामुळे उमेश जेव्हा तिला घरी सोडायला आलेला असतो तेव्हा संतोष चाळीतील गॅलरीमध्येच उभा असतो, ज्यामुळे उमेश त्याला ओळख दाखवतो. पण संतोष उमेशला काहीच बोलत नाही, ज्यामुळे उमेशला समजतं की संतोष अजून त्याच्यावर नाराज आहे आणि तो इथून निघून जातो. आता दुसऱ्या दिवशी लव्हर्स डे असतो, त्यामुळे उमेश तेजश्री सोबत फिरायला जातो, जिथे आपल्याला माहित होतं की उमेश राज ठाकरेंच्या कोल्हापूरच्या सभेसाठी गेला नव्हता, त्यामुळे राज ठाकरे वारंवार त्याला फोन करत आहेत. पण उमेश त्यांचा फोन रिसीव्ह करत नाही, कारण उमेशचं मन आता राजकारणामध्ये रमत नसतं. आणि हेच तो तेजश्रीला सांगतो, ज्यावर ती सल्ला देते की तसं असेल तर राजसाहेबांना भेटून सर्व काही खरं सांग, ज्यामुळे तुम्हा दोघांनाही कसली चिंता राहणार नाही. त्याचबरोबर यानंतर अंतरे वाजते हे गाणं आहे, ज्यामध्ये काही महत्त्वाचं नाहीये. सो पुढे काय होतं ते पाहूत. तर या गाण्यानंतर उमेश सरळ राज ठाकरेंना भेटायला जातो, पण राजसाहेबांचा पीए त्याला बंगल्याच्या आत जाऊच देत नाही, कारण राज ठाकरे व आदित्यची मीटिंग सुरू असते. आता याआधी तर उमेशला कधी असं बंगल्यात जाण्यापासून अडवलेलं नसतं, पण आज मात्र त्याला थांबवण्यात आलं, त्यामुळे तो थोडा रागवतो. पण तरी उमेश राग शांत करून त्याला आत बोलवण्याची वाट पाहत बंगल्याच्या बाहेरच थांबतो. तसेच इकडे बंगल्यात राज ठाकरे व आदित्य बोलत असताना आदित्यला त्याच्या मित्राचा फोन येतो, ज्यामुळे राजसाहेबांना माहित होतं की आदित्यला काही कारणाने पोलीस चौकीत जायचं आहे. त्यामुळे राज ठाकरे आदित्यला म्हणतात की जर काही प्रॉब्लेम असेल आणि मदत लागली तर माझ्या पीएला सांग, ते तुला मदत करतील. ज्यामुळे आपल्याला समजतं की जो आदित्य आतापर्यंत सामान्य व्यक्ती होता त्याच्या डोक्यावर आता राज ठाकरेंचा हात आहे. सोबतच इकडे बंगल्याच्या बाहेर उमेशला देखील समजतं की आदित्य राजसाहेबांच्या खूप जवळचा झाला आहे, ज्यामुळे राज ठाकरेंच्या मनात उमेशची काहीच किंमत नाही राहिली. सो उमेश राजसाहेबांना न भेटताच इथून निघून जातो आणि राज ठाकरे देखील त्यांच्या बंगल्यातून हे पाहत असतात की उमेश त्यांच्यावर रागवून इथून जात आहे.
पण ते मात्र उमेशला थांबवत नाहीत. आता यानंतर आदित्य त्याच्या मित्राला म्हणजेच निखिलला भेटतो आणि इथे आपल्याला माहित होतं की निखिल पोलीस आहे. इथे निखिल सांगतो की त्यांच्या झोनचा जो डीसीपी आहे तो यांच्या चौकीच्या एरियात जेवढी पण इल्लीगल कामे चालतात त्याचे 30 लाखांपर्यंत हप्ते वसूल करतो. पण जर त्या डीसीपीची बदली झाली तर त्याच जागी निखिल 80 ते 90 लाखांचा हप्ता वसूल करू शकतो. आणि यासाठी निखिल आदित्यला सांगून त्या डीसीपीची बदली करायला लावतो. कारण आदित्य आता राजसाहेबांच्या जवळच आहे आणि सध्या महाराष्ट्रात मालवलकर म्हणून जे गृहमंत्री आहेत ते आधी शिवसेनेत होते, ज्यामुळे राज ठाकरे व मालवलकरचं खूप चांगलं जमतं. तसेच पुढच्या सीनमध्ये दाखवतात की संतोष एक वडापावची गाडी टाकतो, पण त्याच्या उद्घाटनाच्या वेळी तो उमेशला बोलवतच नाही, ज्यामुळे उमेशला थोडं वाईट वाटतं. पण तो संतोषसाठी मनात कसलाही द्वेष धरत नाही. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंच्या ऑफिसमध्ये त्यांचे पीए त्यांना सांगतात की जयंतीभाई नावाचे एक नेते त्यांच्या पक्षात प्रवेश करणार होते, पण अचानक ते मनसेमध्ये गेलेत, ज्यांना बहुतेक कोल्हापूरमधून तिकीट मिळेल. आता इथे उद्धव ठाकरेंना समजतं की जयंतीभाईला जर का मनसेतून कोल्हापूरच्या जागी तिकीट मिळालं तर त्याच जागी अविनाशला तिकीट मिळणार नाही. त्यामुळे ते अविनाशला त्यांच्या पक्षात घ्यायचं ठरवतात आणि आता ते अविनाशला यासाठी स्वतः फोन करणार असतात. त्याचबरोबर इकडे कोल्हापूरमध्ये पाटील आला हे गाणं आहे, ज्यात आपण पाहतो की जयंतीभाईने मनसेमध्ये प्रवेश केल्यामुळे अविनाशने हा डान्सचा कार्यक्रम ठेवलेला असतो. सोबतच इकडे आपण पाहतो की राज ठाकरे गृहमंत्री मालवलकरला फोन करतात आणि त्यांना सांगतात की आदित्य नावाचा मुलगा माझं नाव सांगून तुमच्याकडे येईल, त्याचं तेवढं काम करून द्या. तसेच आदित्य जेव्हा मालवलकरकडे जातो तेव्हा तो त्याचा प्लॅन सांगतो की मुंबईतील काही भागात पोलीस जे हफ्ते घेतात त्यातील फक्त 25% वाटा तुमच्याकडे येतो, पण जर का तुम्ही एका डीसीपीची बदली करून मी सांगेल त्या माणसाला त्या जागी बसवलं तर तुमच्या वाट्यात 75% वाढ होईल. म्हणजेच जिथे आता मालवलकरला 5 ते 10 लाख रुपये मिळतात त्या जागी 30 ते 35 लाख रुपये मिळतील. आता आदित्यचा हा प्लॅन मालवलकरला खूप आवडतो. त्याचबरोबर आदित्य मालवलकरचा देखील खास माणूस बनतो. आता पुढे इफ्तार पार्टी निमित्त राज ठाकरे एका मुस्लिम कम्युनिटीच्या नेत्याला भेटतात, ज्याचं नाव बेगसाहेब असतं आणि यांची जनता समाज पार्टी नावाची एक पार्टी असते. त्याचबरोबर हे मनसे पक्षाला इलेक्शनच्या वेळी बाहेरून सपोर्ट करण्याची घोषणा करतात. आता इथेच उमेश देखील राजसाहेबांसोबत आलेला असतो आणि इथे उमेश जेव्हा या पार्टीमध्ये राजसाहेबांच्या शेजारी थांबलेला असतो तेव्हा हा बेगसाहेब नावाचा मुस्लिम नेता उमेशला पान थुंकायचं भांडं त्याच्याकडे घेऊन यायला सांगतो. तसेच आपण नोटीस करतो की उमेशला याची हमाली करायची नसते आणि त्याला वाटतं की राजसाहेब यावर त्याच्या बाजूने काही बोलतील, पण यावेळी राजसाहेब बेगसाहेबच्या एका कार्यकर्त्याशी बोलत असतात, ज्यामुळे त्यांचं उमेशकडे लक्ष नसतं. त्याचबरोबर नाईलाजाने उमेश जेव्हा ते पान थुंकायचं भांडं बेगसाहेबकडे घेऊन जातो तेव्हा बेगसाहेब त्या भांड्यात थुंकतो, ज्यामुळे काही थुंकी उमेशच्या हातावर देखील पडते आणि आता उमेशला याची खूप किळस येते, ज्यामुळे तो पार्टी सोडून बाहेर येतो. पण पुढे हीच किळस त्याला खूप त्रास देते, ज्यामुळे तो कित्येक वेळा त्याचे हात धुतो, पण त्याच्या मनातून ही गोष्ट जातच नाही की तो मुस्लिम नेता त्याच्या हातावर थुंकला. असो, यानंतर आपण पाहतो की मालवलकरने आदित्यने सांगितल्याप्रमाणे डीसीपीची बदली केलेली असते, ज्यामुळे निखिल त्या डीसीपीच्या जागी त्यांच्या चौकीच्या विभागातून हप्ता वसूल करतो, तोही 3 पट जास्त, आणि तो आदित्यला भेटून या हफ्त्याची पहिली खेप मालवलकरसाठी देतो. त्याचबरोबर यात तो सहकुशीने आदित्यला देखील त्याचा कट देतो, ज्यामुळे आदित्य खूप खुश होतो. आणि पुढे आदित्य जेव्हा हे पैसे मालवलकरला देतो तेव्हा मालवलकर देखील आदित्यला त्याच्या कामावर खुश होऊन यातील एक हिस्सा त्याला देतो. सोबतच इथे आदित्य मालवलकरला आणखी 2 डीसीपींची बदली करायला लावतो, ज्यामुळे आता हे खूप पैसे कमावणार असतात. आता इकडे कोल्हापूरमध्ये अविनाशला त्याचा एक कार्यकर्ता सांगतो की जे तिकीट त्याला भेटणार होतं ते राजसाहेबांनी नवीनच पक्षात आलेल्या जयंतीभाईला दिलं आहे, ज्यामुळे अविनाशला खूप राग येतो आणि तो याचं कारण विचारण्यासाठी राजसाहेबांना फोन लावतो. पण राज ठाकरेंऐवजी त्यांचे पीए अविनाश सोबत बोलतात, जे की अविनाशला म्हणतात की यावेळी तुम्हाला तिकीट नाही देता आलं, पण पुढच्या वेळी नक्की देऊ, ज्यावर अविनाश ऐकायलाच तयार नसतो आणि यांचं हेच बोलणं पुढे वादात बदलतं आणि अखेर पीए अविनाशला धमकी देऊन त्याची लायकी काढतो, ज्यामुळे अविनाशला समजतं की त्याच्या हातात काहीच नाहीये, सर्व पॉवर तर पक्षाच्या हातात आहे आणि पक्षासाठी एवढी मेहनत करून देखील त्यांनी अविनाशचं हक्काचं तिकीट त्याला दिलं नाही, ज्यामुळे अविनाशला खूप दुःख होतं. तसेच अविनाश जेव्हा त्याचा फोन फेकून चाललेला असतो तेव्हा आपण पाहतो की उद्धव ठाकरे अविनाशला त्यांच्या शिवसेना पक्षात घेण्यासाठी फोन करत असतात, पण अविनाशने फोन फेकून दिल्यामुळे त्याला हे माहीतच होत नाही की उद्धव ठाकरे त्याला फोन करत आहेत. असो, यानंतर दुसरीकडे दाखवतात की संतोषने सुरू केलेली वडापावची गाडी अतिक्रमणवाले उचलून घेऊन जातात, ज्यामुळे संतोष त्याच्या ओळखीच्या त्या सर्व नेत्यांना फोन लावतो ज्यांच्यासाठी त्याने आजपर्यंत कामे केलेली असतात, पण कोणीच त्याच्या मदतीला येत नाही. आणि इथे संतोषला देखील समजतं की राजकारणी नेत्यांनी त्याचा फक्त वापर करून घेतला आहे. पण यात सर्वात आपण पाहतो की आदित्यचे मात्र स्टार चमकले आहेत. त्याने त्याला मिळालेल्या एका संधीचं सोनं केलं आणि सर्व नेत्यांमध्ये स्वतःची ओळख वाढवून त्यांच्या फायद्यासाठी जमेल ते डील फायनल करून तो आता मिळालेल्या कमिशनच्या पैशात खेळत आहे. आता यात सर्वात संतोषला समजतं
की त्याने उमेशचं ऐकून राज ठाकरेंच्या पक्षात जायला हवं होतं, कारण तिकडे माणसांना किंमत तरी असेल असं त्याचं म्हणणं असतं. आणि हेच तो तेजश्रीला सांगत असतो. सोबतच तो ठरवतो की तो उद्याच मनसे पक्षामध्ये प्रवेश करणार. आणि उमेश देखील मनसेत आहे, त्यामुळे संतोषला त्याचा निर्णय बरोबर वाटत असतो. पण तेजश्री सांगते की सर्व पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचे असेच हाल असतात आणि तिथेही तुझं असंच होणार. त्याचबरोबर ते सांगते की उमेश देखील सर्व सोडून अमेरिकेला जॉब करायला चालला आहे आणि काहीच तासाने त्याची फ्लाईट आहे. जे ऐकताच संतोष एअरपोर्टच्या दिशेने जायला निघतो, जिथे वाटेतच त्याला उमेश जाताना दिसतो. त्यामुळे तो त्याची गाडी अडवतो आणि त्याची माफी मागत उमेशला म्हणतो की तू अमेरिकेला जाऊ नकोस. ज्यावर उमेश संतोषला सांगतो की त्याचं राजकारणातून मन उतरलं आहे, त्यामुळेच तो सर्व काही सोडून नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी चालला आहे. तसेच तो संतोषला सांगतो की तू देखील राजकारण व नेत्यांपासून लांब राहा आणि कुठेतरी नोकरीला लागून सेटल हो. तसेच उमेशच्या फ्लाईटची वेळ झालेली असते, त्यामुळे तो सर्वांना गुड बाय बोलून इथून निघून जातो. सोबतच इकडे अविनाशला दाखवतात की तो कोल्हापूर सोडून मुंबईला येतो आणि इथे तो पूजाला फोन करतो, ज्यामुळे आपल्याला समजतं की बहुतेक अविनाशने देखील राजकारण सोडलं आहे. असो, आता इथून सीन 6 महिन्यांनी पुढे शिफ्ट होतो, जिथे आपण पाहतो की अविनाशने आता सर्व राजकारण सोडलं आहे आणि तो आदित्यच्या इव्हेंट कंपनीमध्ये त्याच जागी काम करतो ज्या पोझिशनवर कधी काळी आदित्य होता. तसेच आपण पाहतो की जसे पूर्वी आदित्यचे विचार होते तसेच आता अविनाशचे देखील झाले आहेत. म्हणजेच त्याला आता खूप पैसे कमवायचे आहेत आणि खूप मोठी सक्सेस मिळवायची आहे. आणि आदित्यचं सांगायचं तर आदित्य आता एवढी मोठी हस्ती झाला आहे की राजकारणात काही घडलं तर राज ठाकरेंच्या PA सारखे लोक आदित्यकडे मदत मागायला येतात, तेही त्यांच्या वरिष्ठ नेत्यांसाठी, ज्यात आदित्य स्वतःच्या फायद्यासोबतच समोरच्या व्यक्तीचा देखील फायदा करून देतो. त्याचबरोबर उमेश देखील इकडे अमेरिकेत वेल सेटल झाला आहे. इथे त्याची नवीन गर्लफ्रेंड आहे, तो चांगले पैसे कमवतोय, पण आज देखील तो राजकारणात काय काय घडत आहे यावर लक्ष ठेवून असतो. त्याचबरोबर राहिलं संतोषचं, तर त्याने आता वडापावच्या गाडीसाठी लायसन्स काढून घेतला आहे आणि त्याचं ऐकणारी मुलं व संतोषची बहीण मिळून ही गाडी चालवतात आणि संतोष फक्त इथून पैसे कलेक्ट करतो. तसे संतोष आता स्वतःचा रिक्षा चालवतो आणि याने देखील पक्ष व पक्षासाठी कामे करणं सोडून दिलं आहे. त्याचबरोबर राजकारणी लोक जर का तरुणांना भडकवत असतील तर संतोष आता त्यांना समजवण्याचं काम देखील करतो की नेते लोक स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचा वापर करून घेतात आणि या सर्वात आपला काहीच फायदा नाही म्हणून. त्याचबरोबर या सीनसोबत हा चित्रपट इथे संपतो. या चित्रपटाची कथा सचिन दरेकर व अवधूत गुप्ते यांनी लिहिली होती. याला डिरेक्टर अवधूत गुप्तेंनीच केलं होतं आणि याला संगीत देखील त्यांनीच दिलेलं.